अहो आपण संतापलो चिडलो म्हणजे मग किमान समजूत काढायला तरी पक्षाची कुणी येईल अशी अपेक्षा भुजबळ यांची असावी, पण कुणीही दखल घेतली नाही आणि भुजबळ यांचा संताप वाढत गेला। मित्रहो नमस्कार। मग हे जे आपलं आत्ताचं राज्याचं नवं मंत्रिमंडळ झालेलं आहे त्या मंत्रिमंडळात कोणाला कुठली खाती मिळाली, कोणाकोणाला मंत्रिपद दिलं गेलं या सगळ्यापेक्षा सुद्धा बघा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही, त्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत आणि त्याची चर्चा राज्यभर राजकारणामध्ये सुरू आहे। बघा त्यांची नाराजी अजूनही काही कमी झालेली नाही, त्यामुळे त्यांनी आता ओबीसींचे मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। हे दबावाचं राजकारण असल्याचे त्यांची राजकीय वर्तुळात देखील चर्चा आहे। अहो गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ यांचा रुसवा फुगवा तर मोठ्या चर्चेचा ठरलेला आहे। खरं तर छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, पण बघा शरद पवार यांचे विश्वासू नेते म्हणून अगदी अलीकडपर्यंत त्यांची जी ओळख होती ती ओळख आता पुसली गेली ना हो। ते अजित पवार यांच्यासोबत गेले आणि ही ओळख देखील काळाच्या पडद्याआड गेली। शरद पवारांचे विश्वासू आता विश्वासू राहिलेले नाहीत। अहो गद्दारीत गणली गेली ही त्यांची सगळी आता ओळख। आता अजित पवार यांनीच त्यांना अकस्मात झटका देऊन टाकला। अहो मंत्रिमंडळामध्ये त्यांना घेतलं नाहीच, पण भुजबळ यांच्या नाराजीची रुसव्या फुगव्याची साधी दखल ही अजित पवारांनी घेतली नाही। छगन भुजबळांच्या या दबावाच्या राजकारणाकडे अजित पवार यांनी साफ दुर्लक्ष केलं। अजित पवार यांनी केवळ गप्प बसूनही हे दुर्लक्ष केलं नाही मित्रांनो, तर काही दिवस त्यांनी डोळेझाक केली, पण एका विधानात त्यांनी भुजबळ यांच्या रुसव्या फुगव्याचा नाराजीचा सगळा कचरा करून टाकलेला आहे। अहो आपण संतापलो चिडलो म्हणजे मग किमान समजूत काढायला तरी पक्षाची कुणी येईल अशी अपेक्षा भुजबळ यांची असावी, पण कुणीही दखल घेतली नाही आणि भुजबळ यांचा संताप वाढत गेला। त्यानंतर तर अजित पवार यांनी थेट कचरा करायला पुढं मागं पाहिलेलं नाही आहे छगन भुजबळ यांचा। अजितदादांनी नाव नाही घेतलं कोणाचं, पण ज्यांना समजायचं त्यांना समजलं, ज्यांना लागायचं त्यांना लागलं सुद्धा। काय म्हणाले बघा अजितदादा, आमच्याकडे आता 237 आमदार आहेत, त्यामुळं हा रुसला तो फुगला याची समजूत काढा त्याची समजूत काढा अशी गरज आता लागणार नाही। अहो अशा शब्दात अजित पवारांनी भुजबळांना फटकारून लावलो। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं आहे असं म्हणायला हरकत नाही। ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान केला जाईल, काही तरुण चेहऱ्यांना संधी द्यायची होती, त्यामुळं जुन्या नेत्यांना वगळण्याचा आपल्याला निर्णय घ्यावा लागला असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यावर छगन भुजबळ यांनी देखील पलटवार केला। अजित पवारांना काही प्रश्न उपस्थित करत टोले देखील भुजबळांनी लगावले। तरुणांना संधी द्यायची होती ही चांगली गोष्ट आहे, पण तरुणांची व्याख्या ती तरी काय नेमकी असा प्रश्न भुजबळांनी केला। 67 आणि 68 वर्षांच्यांना तरुण म्हणायचं की नाही अशी विचारणा करीत त्यांनी अजित पवार यांच्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केलं। असं असेल तर वयाच्या काहीतरी मर्यादा टाकणं गरजेचं आहे असं म्हणत भुजबळांनी अजित पवार यांच्यावर हल्ला बोल चढ केला सगळा। अजित पवार देखील आता तरुण नाहीत, मग त्यांना कशासाठी मंत्रिपद हवं असंच भुजबळ यांना अप्रत्यक्षरित्या का होईना पण म्हणायचं असावं। छगन भुजबळांना केंद्रात पाठवलं जाईल, राज्यसभा दिली जाईल असंही अजित पवार अप्रत्यक्षपणे म्हणाले होते। त्यावर सुद्धा बघा भुजबळांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आता सांगितलं जात आहे तुम्ही राज्यसभेत जा। राज्यसभेत जा म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्या। मग मी का राजीनामा देऊ असं छगन भुजबळांनी थेटपणे विचारलं आहे। अहो आधीच आपल्याला याबाबत कल्पना देखील का देण्यात आलेली नाही अशी विचारणा आता छगन भुजबळ करीत आहेत। त्यांना उत्तर कोणी देत नाहीये। छगन भुजबळांची ही आक्रमक भूमिका पाहता अजित पवार माघार घेतील असं अनेकांना वाटतही होतं। त्यामध्ये बघा छगन भुजबळ यांनी फडणवीसांची भेट घेत अजित पवार यांच्यावर दबाव देखील वाढवला होता, पण त्याचा काही एक फरक
अजित पवार यांच्यावर पडलेला नाही। अजित पवार यांनी छगन भुजबळांचा दबाव आता धुडकावून लावलेला आहे। त्यांनी अजिबात ही त्या दबावाला किंमत दिलेली नाही। त्यांनी आता थेट भूमिका घेतलेली आहे असंच दिसतंय हो। विरोधकाकडे केवळ 46 आमदार आहेत, आपल्याकडे 237 आहेत। त्यामुळं आता पहिल्यासारखी स्थिती नाही, हा रुसला तो फुगला, याची समजूत काढ त्याची समजूत काढ अशी स्थिती आता राहिलेली नाही असं थेट अजित पवार म्हणाले आहेत। आता ते कोणाला म्हणालेले आहेत हे कुणीच कोणाला वेगळं सांगण्याची गरज नाही। प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल असं देखील त्यावेळेला अजित पवार म्हणालेले आहेत। प्रत्येकाचा मान राखण्याची जबाबदारी आपलीच आहे असं सांगायलाही ते विसरले नाहीत। त्यामुळं दबावाचं राजकारण सोडा असा तो संदेश अजित पवारांनी भुजबळांना दिला। इकडे अजित पवार यांनी भुजबळांचा कचरा केला तर तिकडे त्यांच्याच पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी भुजबळ यांच्यावर तोंड सुख घेतलेलं आहे। ते म्हणाले छगन भुजबळ यांना ओबीसी म्हणून फक्त ते स्वतः, त्यांचा मुलगा आणि पुतण्या एवढंच दिसत आहे, बाकी ओबीसी फॅक्टर म्हणून त्यांना दुसरा ओबीसी दिसत नाही। त्यामुळं भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, कारण चूक असेल तर एक वेळ समजूत काढली गेली असती, पण हा निर्णय घेताना कोणतीही चूक झालेली नाही। छगन भुजबळ यांना आमच्या पक्षाने जो न्याय दिलेला आहे तो अन्य कोणत्याही पक्षाने दिलेला नाही असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांना आणखीनच दुखावलेलं आहे। एकूणच काय बघा, अजित पवार आणि त्यांच्या पक्षाकडून भुजबळ यांचा कचरा करणं सुरू झालं आहे असं दिसत आहे। तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।